किती पाणी आलंय भाई. पोरांनी कोणीच नाही बाई आवरून ठेवा बाई पहिली झाकून झुकून. किती डोक्याला वाईचा की ये माणूस काय त्याच्यात गणगणित हिंडत त्यालाच कळू जाणं भाई. काही कामाचं नाही. हा ना डोक्याला ताण. अहो काय तुम्ही तुमच्याच गणगणित हिंडात या काही घरात काही लक्ष द्यायचं काम काम आहे का नाही तुमच्यावालं. तू काय करते? मी काय करते म्हणजे हा माझ्या डोक्यात थोडं टेन्शन आहे का बाहेरचं? तुमच्या डोक्यात काय टेन्शन घुसले तुला माहिती नाही काय त्या बाय तुला झालंय काय ते तरी बोल ना. माच काढले देवाला काय आणले सांग तुमचं बरं. कामावचित नाही तुमचं मावचित नाही येडे. मग मला तर असं झालंय तुमच्या बिना आता तोंड जोडू का गाव सोडू का घर सोडू. हा पोता मी माणूस आला का कुठून दिला लावली कटकट अजून पोटाला अन्न खाल्लं नाही. पोरं गेले बाहेर. मग काय करू? चला ना मग मध्ये तुला काय आहे का ज्ञान? चला ना. तुला काय ज्ञान आहे का? आता मला गंज ज्ञान आहे पण तिला ज्ञान नाही ना. मावली गणग दुसरी चालू झाली ती वकरा कॉटन शेवटी दिली तारीख तर तो निकाल आपल्याकडून लागायच्या मागे माहिती अहो, मग तेव्हा की त्या निकालाचा काही तुम्ही पण करेल का? जवळ तो निकाल मा बाजूनी लागत नाही तर मी बायकोला शिवणारच नाही म्हणून. तू ना लयच पायापाशी पाहणे हं? माझं माग गणबन राहते तर वकिला पैसे द्यायचे. चला ना घरात पाहू एखादी साठी कवा पाहू. तुला दमलते का ना? तुम्ही मला 4 महिन्यापासून असंच म्हणते. तुला दमलते का ना? लय हाव झाली का? लोकांच्या बायकांचे त्यांचे नवरे किती हाऊस मौस करते किती हाऊस मजा करते. आणि यांचं काय मग आपण काही बोललं का नुसतं नथू 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 नथू. तुम्हालाच पटत तुम्ही काय वागा. बाकी सगळं सोडतो त्यापाशी बसतो बस. 5 मिनिटाचा खेळ आहे पण बाकीचं सगळं सोडित तो आपशी बसवतो. म्हणजे तुम्ही किती 12 उतारण्या उतरीत पाऊस संध्याकाळी कुठे चालायचं आपल्या? हा संध्याकाळी पाहू ना. संध्याकाळी तुम्ही सुधीत नाही राहते. मला आहे काय टेन्शन? तू मला नको टेन्शन दे जाऊ कोणी. आता हे काय टेन्शन आहे? हे काय टेन्शन आहे? कवा तू काय लिखत कवा काय लिखून जातात कवा काय लिखाय? अहो काय निघायचा काय प्रश्न आहे? मग? मी थोडी तुम्हाला म्हणते का कवा काय निघत आहे मायवालं. हा मग रात्री आता तुम्हाला जसं टेन्शन तसं मला टेन्शन आलं. रात्री कुठे जायचं का तुला? मला नाही जायचं रात्रीचं कुठं. मग रात्र आपलीच ना. पण मग आता दे ना आलंय तर आता नको. तुला कवा द्या नाही तुला तुला द्याल ना काय पत्ता पाणी रेल नाही कवा बी सवय लावून ठेव. मग आता नाहीच. तुला लिखणार नाही का? डबल लिखणार नाही संध्याकाळ डबल लिखणार नाही का? संध्याकाळी समजा मला ध्यानच नाही आलं मग आणून देईन मी. मी आणून देतो. काय आणून देतो? जा ध्यान? हं. चला ना काय असं कर. चाल बा 5 मिनिटात उरका. चला. तू आहे ना हे काय देत आम्हाला काय मला. हॅलो हॅलो काय हो लगेच? काय रे कवा किती वाजता? कोणता ट्रॅक्टर आहे? तो ट्रॅक्टर सुद्धा पेटून देईन त्याच्या डोक्यात टाका ब्यानं नाही. बरं बरं आलो की पाणी पितो लगेच आलो पळत. काय हो मग? थांब मा घट लागेल. बाई या माणसाने मला फार शिन दिला बाई. हा माणूस काहीच कामाचा नाही. मी बी बरोबर डोकं चालू येते. थांबात किती दिसचा माम येऊ ना मा मागं लागेले. हा मी म्हणते नको बाई जाऊ दे. माझ्या बहिणीचा लय मोठा प्रॉब्लेम आहे. बहिणीचा लय मोठा प्रॉब्लेम म्हणून मेव ना तिच्याजवळ जात नाही. जाऊ दे मरू दे आता मागे गंज मोठा प्रॉब्लेम. हा एवढा ठणी ठोक दाद्या असून याचा जर मला काही उपयोगच नाही तर मला कवा हा चाटायचा आहे. मी काय म्हणतो डोकं चालू आहे ते. हा बाय घरी आलो तो तिकडे गेलो तर मग देवाचा चालू ना. जा हां जा. घरी आलो तर तेव्हा राहीन आणि जर तिकडे गेलो तर मग सांग बरं त्यांचाच मा मोबाईल देऊन जा म्हणजे मला फोन करायला तिकडं कोणाच्या यायच्या. हां फोन कर
माझं सगळं निरोप बिलोप झाला पटकन टिकली काढून टाक. नाही निरोप आला ना मोठं कुकू लाव. चालू मी. जवळ यायला तर फार नथू करतो आणि चाललो मी. याला काही जमीन जागा काय उरावून यायची काय? मा उराव यायला नथू करतो आणि जमीन जागा याच्या उरावून यायची याला. काय माणूस आहे बाई, याला चव आली चौकून. सारखे भांडणं तंडण, सारखे जमिनीचे निष्टिकेचे वादन, सारखाच तमाशा. टोक्याला ताण मेला. काय बाई माणूस आहे, काही भाऊबंदकीन, काय ते केस माजवलीन, काय तमाशा आहे बाई. मला तर नको झालं बाई, डोक्याला टेन्शन मेलं. काय नको काय एकटीचीच बडबड चालेल. दाजी काय हो, बसा. हां का वर बसा भुईवर? नाही ना, बसा ना, इकडं बसा. मध्येच बसलो असं मध्ये बसायचं. मग काय इकडे बसा थोडा वेळ बसा, मग जाऊ मध्ये बसा. मुंड्याला माती तर बरीच लटकेली होती आहे ना. हा ठीक आहे. बरं काय चाललंय तुमचं? काय चाललं? आमची नुसती आठवण. माझ्या बहिणीचं काय चाललं? आता बघ तिचं ऑपरेशन व्हायलंय ना. ते काय उठतही नाही बसतही नाही. मेल्यासारखं जागेवर तर आपण सगळं पुढं करावं. बाकीचं जर ती आठवण जर झाली ना मग इकडे यावा असं वाटत तुम्हाला? वाटत नाही, वाटलंच. हा ना. हा बाई तुम्हाला एक खरी गोष्ट सांगू का मनातली आज? हा माझ्या सुद्धा आज मनात आहे ना, सकाळपासून तुमचा विचार चालू आहे की मी मामी आवण्याला फोन करेन आणि बोलून घे. खरं? खरंच तुमची शपथ. मग आता टाइम का आला? चला मग. हा एकदम माझ्या मनातलं बोलली. तुमचं साडू गेले कुठं त्या वावरात, कोणा नांगर घातलाय पक्के भांडण मारा ते जाऊ दे म्हणा. अजून दरवाजा लावून घेते. हा चालेल. खरं नाही ना, आठवण झाली का मनामध्ये नुसती चिलबिचिल होती बाबा. हा ना. हां बरं आता दोघी बहिणी तुम्ही सारख्याच आहे. गण सारखे आहे पण काय करत्या बाई, असं वाटतं जीवाला. काय काय नशिबाला बाई येईल. बहिणीचा. बसा इड. बहिणीचा संसार कसा काय मोडावा असं वाटत जीवाला. पण काय करावा बाय. हा तुमच्या साडूला काय मी वरचीवर म्हणते, काय वरचीवर म्हणते, तुम्ही ते अंगून झोपा. ते अंगून कमी झोप तिकून नीट टिकून. हा मी एकूणच बरं आहे. सारखी म्हणते तुमच्या साडूला का हो मला ध्यान येतं. मग पण तुमच्या साडू नुसता नथूच करतो का बरं? आणि नुसता पळतो बाय. का नाही म्हणतो तो म्हणतो माय डोक्यात लई गणगणे, माय डोक्यात अशी गणगणे. मग का रात्र बरं आहे का? निकाल लागणं गरजेचं आहे. तो निकाल लागत नाही तवर काहीच नको. मग आता त्या जमिनीचा निकाल 3 पिढ्या संपल्या. हं 3 बाया गेल्या निघून आणि बापे गेले निघून. आता ही आमची 4थी पिढी आहे तरी त्या जमिनीचा निकालच लागा ना. बायांचा निकाल लागत सुटलाय. हं तवा मग तेव्हा जर हा जवळच येत नाही तर मी करू काय? मी काल माझी जवानी जाळू. काय गरज आहे मला? याचा जर निकालच नाही लागला तर याच्या डोक्यात फरक पडेल. याचाच निकाल लागून याला येड्याच्या इस्पितळात ऍडमिट करावं लागेल. आता त्या दिवशी मी परवा दिवशी काय म्हणलं तिला, म्हणलं का तुझ्याजवळ झोपा वाट. हो म्हणून तुम्हाला फुल परवानगी, कुठेही जाण, काही करा, कसंही करा. पहा बरं. मी कारण ती काय म्हणते आपल्याला वयना ना जाईना. हा मग आता तिनं परवानगी दिल्या म्हणलं आपलं घरचं टाकून खायला कुठं बसायचं पोटाने करी. हा. मग इकडं जाऊ द्या मरते दाजी, मला तुम्ही लय आवडत. आता पाय आवडायला म्हणजे मी माझ्या डोक्यात आलं ना म्हणलं आता वास मेवणीकडे जावा आणि आपलं कार्यभाग साजरा असा करावा. बाय मला काय लगेच काय थांब ना. निघा ना बाय. मी काय म्हणतो, मला खरं ना दम निघा. दम तर मलाही निघत नाही. तुम्ही नाही याच्यात घुसता मग लागलं तर बोलत बसा. पण मला दमच निघा ना. पण त्याच्यात घुसलं का मग ते घुसवायला जाऊ दे तुम्ही. चालेल ना. 2 दिवसापासून मला काय होऊन जाणार तुम्हाला सांगते. काय सांगू तुम्हाला. बरं मला एक विचारायचं होतं. हां गडी माणसाला जर ध्यान आलं त्याचं नीट होतं आणि बाय माणसाला ध्यान आलं कसं होतं? मग ते तुमच्यासारखं बोलवायला लागतो ना. नाही पांघरून घ्या. अगं मी काय म्हणते आवरा आता बोलणार. आता ओळखून घ्यायचं असं. चालेल. ऐक नाहीतर इकडे कोण आहे आता? कोणीच नाही पण जीवाला लय बरं वाटू राहिलं. मग लय दिची इच्छा होती. मी तर इतका खुश झालो
आणखी 10 मिनिटात शांत वातावरण होईल हा. दम लागतो पण बरं का. लई गोड ना. आता कानायची काहीच गरज नाही. धोपट रस्ता. भास ना आता झालंय ना. हो दे ना अजून थोडंसं. का आला आता भास झालं. झाले शांत. घामच आला पण बरं. भय 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 लई दिसाची कसर. आणि जागा बदलेला असलं ना लई बरं वाटतंय बरं का. जीवाला लय आराम वाटला बाय. चला आता तुम्हाला चहा पाणी तरी करते. अगोदर कारण ते स्वांग कवा येईन ते ना त्याच्या डोक्यात फरक पडले. पण एक काम करायचं. चहा करायचा असेल ना अगोदर आंघोळ कर गड्या. मग काय मी तसे करते काय. आता मी तुम्ही बाहेर बसा तर मी आंघोळ करून येते. बाहेर बसू. हा म्हणजे तू काय उंगळे आंघोळ करणार आहे. अहो मी बाहेर बसते तर वरती स्वांग येईन ना. नाही तर म्हणजे निडकच काय येऊन झोपलं. कधी आलं कवा नाही मला माहिती नाही काहीच नाही. अशी भानगड बाई तुमचा साडू. संशय घेईल काय. मग संशय घेतला तर थोडी रिझार सोडून पाहणार आहे. चला चल. त्याचा काही नियम नाही बाई. हातपाय शांत झाले भाऊ. हा वती चला. त्यानं हातपाय शांत होत्या का. मन बाई मन कसं झालं माहिती आहे का. काय ना. 70 किलोचं झालं. पहिलं 40 किलोचं होतं. हा ना. हा तुम्ही घन फ्रेश वाटत या बाई. फ्रेश वाटत या हो. तेच नाही एवढं भारी वाटलं छान. फार 17 पिढ्याची येडापिढ्यात गेली एवढी. आहे ना. हा गजरे गजरे हा बाहेर काय या बाय. हे लाकूड आहे हा. ना डायरेक्ट जाळून टाक. का बरं. हे ठेवू नको. मला लपव कुठं ते. लपो म्हणजे काय केलं तुम्ही. दोघांची खून केली तिने डायरेक्ट. हा डायरेक्ट. मग तुम्ही काय इकडे लपवू नका आणि इकडे थांबू नका. मी ये जाळी ते खाली ठेवा मा नका हातात देऊ. टाका इकडं. या बाई, तुम्ही एक केलाय ना खून. हे जप्त कर बघा. मारा मारा तुम्ही केलाय ना तिकडेच राहू द्या. मारा नका तुम्ही धक्का घेऊन लावू. जाते पोलीस. एक काम करते आता यांना काय इडं लपवीत नाही. याला तुमच्या इडं पाठविते. हा तिकडे जाऊ दे. जा तुमच्या मेवणी कवा. हा? मेवणी आता मी काय मान 2 महिने येणार नाही. तुम्ही तिकडेच थांबले तरी ऐक ना चालेल. फोनवर तुझ्या फोनवर नको बोलत जाऊ. हम्म. पोलीस लोक तर फोन सुद्धा घेतील हा. चेक करतील. दुसऱ्या फोनवर फोन करीत. मी करीन बरोबर. तुम्ही जा. काय झालं साडू. बराच वेळ झाला येऊन. ऐका ना माग लय मोठी गणमन वाढली. असं का. हा मग ते नाही का 2 माणसं मेली माहातून. तू 2 माणसं मेली. हो मग तुमच्या मागत ते धरायला येतील. हो नाही ना ते आखी दाना फांग झाली. दोघं होते ना एका ठोकत काम केलं. त्या जमिनीच्या काय याच्यावर. हा ते बा आता मला काय बोलायला टाइम नाही. मला कुठेतरी फरवायला पाहिजे. मला घेऊन जाते पोलीस. मग एक काम करा आपल्या घरी जा. जे काम करा हिच्यावर लक्ष राहून द्या. मग आता मला राहावंच लागेल तुम्ही येईपर्यंत. हा मी येईन ना. मी महिना वर्षभर येणार नाही 10 वर्ष येऊ नका. कारण ही सर पडत सोरे ना. बरं मग तिकडे जर नेलं ना मला मी मध्ये ठेवून देते. नाही तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही ना तुमच्या मेवणीकडेच जा. असा तुमचा मला काही उपयोग नव्हता. तुमचा जमिनीसाठी जीव चालला होता. तुम्हाला बायको नाही एका महत्वाची. दिवशी लेप खत वाटली ना बायकोला कुठे साईडला बोलून घे. हा ते काय तुम्हाला नाही वाटणार खत. तुम्ही टेन्शन नका घेऊ. हाय आता तुमचा साडू येड. तुम्ही आहे ना जा जा तुम्ही पळा. पळायचं काम करा. बरं झालं ना बिन बोलता खरूच गेली बसा. काय योग राहते. हा बरी बिन बोलता खरूच गेली. त्याच मापाचा येतो. याला बायको लक्ष द्यायला टाइम नाही. याला जमीन जागेशी 4 वर्षापासून 4 पिढ्यांपासून लढू राहिले. आलं तर मला जेव्हा मला ध्यान आलं का तवा नाहीच म्हणायचं. जेव्हा मला ध्यान आलं का तवा नाहीच म्हणायचं. आता ही जमीन जागा काही याला उरावून यायची. उरावं बसायला याला टाइम नाही. आणि हा लोकांकडून बारगाड्या मोडून आला आणि लोकांच्या बारगाड्या मोडायला जातो. उरावा बसायला याला टाइम नाही. मग याला काय मला चाटायचंय. देवाला काळजी. याच्या पायी माझी जवानी पार उद्ध्वस्त होऊन गेली ना. आणि आता मला त्याचं टेन्शन असं आलं. तुम्ही म्हणे चहा ठेव आंघोळ कर. आता मला आंघोळीला जायचं तर मला असा लोड आला तर तो बाबा आला तर म्हणशील का सकाळी आंघोळ करेल होती ना. आता काय करू राहिला. खरंच पण देवाला काळजी. बरं आता काही टेन्शनच नाही. मरू द्या जाऊ द्या. मी जाते मग मी आता आंघोळीला. एक काम कर. आंघोळीला जायचंच आहे ना. हा मग आणखी एक चान्स करा परत एकदा. मग काय
चला मग हा? चला मग काय तर आता नाही तरी आपल्याला काही डर राहिला आता नाही. काही नाही टेन्शन चल आता काय आपण दिवसभर बी कोंबडा कोंबडी आणि कार्यक्रम केला डायरेक्ट संध्याकाळीच आंघोळी केल्या तरी चालेल दुसऱ्या सकाळीच करायचीच नाही दिवसभर निवड कार्यक्रम बस आहे ना आपल्याला कुठं कामाला जायचं मग काय आता काही टेन्शन नाही